नमस्कार. आज तुम्ही सर्व आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करते. आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. आज माझे पती 35 वर्ष प्रामाणिक सर्व्हिस करून रिटायर झाले. त्यांचा प्रवास एका छोट्याशा गावातून सुरू झाला. त्यांना त्यांच्या भावानेही खूप साथ दिली, नोकरीला लावलं. मी त्यांचेही मनापासून धन्यवाद करते. मुंबईसारख्या शहरात एक घर घेणं, एक कुटुंब उभारणं काही छोटी गोष्ट नव्हती, पण त्यांनी ते सगळं शक्य करून दाखवलं. आम्हाला सर्वांना खुश ठेवलं, मुलींना खुश ठेवलं. मुलींचीही सगळी स्वप्न त्यांनी पूर्ण केली. आज त्या तिघी जे काही आहेत ते पप्पांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे पप्पा म्हणजे खूप ग्रेट आहेत. मी तर देवाकडे हेच मागेन की मला 7 जन्म असेच पती हवेत, मुलांनाही असेच पप्पा हवेत. धन्यवाद. नमस्कार, मी मोनू म्हणजेच पूजा. हॅलो पप्पा. आज आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि खूप अभिमानाचा दिवस आहे. अभिमानाचा यासाठी कारण एका खूप छोट्याशा खेडेगावातून मुंबईसारख्या शहरात येणं आणि स्वतःच्या हिमतीवर अख्खं विश्व उभारणं हे कधीच सोपं नव्हतं. अर्थातच तुम्हाला यात तुमच्या मोठ्या भावांची म्हणजेच काका आणि काकींची खूप मोलाची साथ लाभली, पण त्यांनी तुम्हाला गावातून शहरात आणलं आणि तुम्ही तुमचा प्रवास सुरू केला. अर्थातच या प्रवासात तुम्ही एकटे नव्हता. आई प्रत्येक क्षणाला सावलीसारखी तुमच्यासोबत होती. मला काही आठवणी सांगाव्याशा वाटतात. 12th एक्झाम झाली होती. मला अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क्स मिळाले होते. सर्व म्हणत होते की एक छोटासा काहीतरी कोर्स करून टाक, पण ते तुम्हीच होता. तुम्ही म्हणाला छोटासा कोर्स नाही करायचा, तू काहीतरी मोठा कोर्स डिप्लोमा किंवा डिग्रीलाच ॲडमिशन घ्यायचं आहे. ते ॲडमिशन घेणं सोपं नव्हतं, कारण मी नीटची किंवा कोणतीच एंट्रन्स एक्झामसुद्धा दिली नव्हती. पण तुम्ही 2 दिवस गावी जाऊन राहिला, तिथे कॉलेजमध्ये 2 दिवस थांबलात आणि शेवटी प्रिन्सिपलला भेटलात आणि माझं ॲडमिशन करूनच परत आल्यावर मला म्हणालात की तुम्ही तुझं डिप्लोमाला ॲडमिशन केलं आणि आता तुला तिथे जायचं आहे. डिप्लोमा झाला. तिथून आल्यावर मी थोडे दिवस हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम केलं. त्यानंतर मी तुम्हाला म्हटले की पप्पा मला स्वतःचं हॉस्पिटल फार्मसी टाकण्याची इच्छा आहे. कोणताही एक्सपिरियन्स नसताना, कोणताही फायनान्शियल बॅकअप नसताना तुम्ही म्हणाला तुझी इच्छा आहे, चालेल आपण करूया. त्या दिवसाचा तो डिसिजन घेतल्यापासून ते आपलं हॉस्पिटल फार्मसी पूर्ण रेडी होईपर्यंत तुम्ही प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत होता. प्रत्येक ठिकाणी मला स्कूटीवर घेऊन जाऊन डॉक्युमेंटेशनचा पार्ट करणं किंवा स्वतः स्कूटीवर जाऊन सगळे मेडिसिन्स घेऊन येणं आणि पूर्ण माझं मेडिकल सेटअप करून देणं, तुम्ही तिथे होतात प्रत्येक क्षणाला. पप्पा, आम्ही स्वतःला खूप लकी समजतो, आम्हाला तुमच्यासारखे वडील मिळाले. आज तुम्ही आणि मम्मीने आम्हाला शिकवलं, घडवलं, खूप चांगले संस्कार दिले, आज स्वतःच्या पायावर उभं केलं. ह्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला आणि मम्मीलाच जातं. आज मी, दीदी आणि रानू आम्ही तिघी आमच्या आयुष्यात जे काही करतोय किंवा याच्या पुढेही जे काही करू, ह्याचं पूर्ण श्रेय तुम्हा दोघांनाच जातं. पप्पा, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप केलं आहे. आता वेळ आहे तुम्ही तुमच्यासाठी जगण्याची, तुम्ही स्वतःला आता आणि मम्मीला वेळ देण्याची. आणि आता ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जितकं सुख सोयी तुम्ही सगळ्या आम्हाला दिल्यात, आता त्या सगळ्या आम्ही तुम्हाला द्यायची. पप्पा, खूप जास्त बोलायचं आहे, पण आता सगळं शब्दात मांडता येत नाही आहे, म्हणून मी एवढं बोलून माझं संपवते. थँक्यू सो मच अँड वी ऑल लव्ह यू. हॅपी 60th बर्थडे पप्पा. हॅपी रिटायरमेंट. माझी आणि रोहितची खूप इच्छा होती की आम्ही तिथे तुमच्या आनंदात सहभागी होऊ, एवढ्या मोठ्या सेलिब्रेशनचा पार्ट होऊ. आम्हाला दोघांना तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आज पाहायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली मी नाही येऊ शकत आहे आणि मला हे थोडे शब्द तुमच्यासाठी बोलायचे आहेत. आमचं लहानपण अगदी हेवा वाटण्यासारखं होतं. आज आम्ही आयुष्यात खूप समाधानी आहोत, कारण तुम्ही आम्हाला कधी कसली कमीच पडू दिली नाही. एका माणसाच्या पगारात तुम्ही 3 मुलींचं शिक्षण केलं आणि आम्हाला खूप सुखी आयुष्य दिलं. आज तुम्ही कर्मचारी पदावरून रिटायर होतात, पण आमचे बाबा म्हणून तुम्ही कधीच रिटायर होणार नाही, हे मला माहिती आहे. आज मी एवढ्या लांब राहते आहे, पण तरी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी तुम्हाला फोन करते आणि तुम्ही तिथे बसून सुद्धा सर्व सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जादूगर आहात. मी खूप ग्रेटफुल आहे पप्पा, जे आयुष्य तुम्ही आम्हाला आणि मम्मीला दिलं आहेत आतापर्यंत. पण आता रिटायरमेंट नंतर तुम्ही खूप सुखाने जगा, एकदम स्ट्रेस फ्री असं आयुष्य तुमचं असलं पाहिजे. आईसोबत खूप चांगला वेळ घालवा, कारण तिने पण तुमच्यासोबत तेवढंच कष्ट केलं आहे. तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभी होती. तुमच्या प्रत्येक डिसिजन मध्ये तिने तुमचा साथ दिला आहे. जसं बोलतात की प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे बाईचा हात असतो, तसं प्रत्येक प्रोग्रेसिव्ह मुलींच्या मागे त्यांचे आई बाबा खंबीरपणे उभे असतात.
तसंच तुम्ही आम्हाला आयुष्यात खूप मोटिवेट केलंय. तुम्ही आम्हाला कधीच नाही बोलात की काहीतरी छोटं मोठं करून सेटल व्हा. तुम्ही आम्हाला कायम काहीतरी चांगलं करा आयुष्यात म्हणून मोटिवेट केलंय आणि तसे संस्कार आमच्यावर घडवलेत. पप्पा, आज पार्टीमध्ये आपले सर्व नातेवाईक, तुमचे सर्व मित्र जे काही आले आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आले आहेत. कारण तुम्ही हे सर्व कमावलंय. तुम्ही माणसं कमावलीत, तुम्ही प्रेम कमावलं आणि तुमच्या पूर्ण पुण्याईमुळे आज आम्ही तिघी पण खूप एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहोत. पप्पा, जसं दुबईला तुम्ही मज्जा केलीत ना फार, तशीच तुम्हाला मजा करायची आता रिटायरमेंट नंतर. कारण तुम्ही डिझर्व करता. तुम्ही खूप कष्ट घेतलंय आजपर्यंत. आता तुम्ही एकदम आरामात आणि मजेत आयुष्य घालवा आणि आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, जसं तुम्ही आम्हाला कधीच कसली कमी नाही पडू दिली. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग पप्पा. आय लव्ह यू. हॅलो एव्हरीवन. आज माझ्या पप्पांचं 60th बर्थडे आणि रिटायरमेंट पार्टी आहे. माझे पप्पा माझे सगळ्यात फेवरेट आहेत. जेव्हा पण माझी मम्मी गावाला जाते तेव्हा ते आमची सुपर हिरो बनतात. जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा माझ्या पप्पांनी माझ्या वेण्या सुद्धा घालून दिल्या होत्या. थोड्या वेड्या वाकड्या घातल्या होत्या पण चालतंच. ते फक्त माझे बाबा नाही, माझे सुपर हिरो आहेत, माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि थोडे कॉमेडियन पण आहेत. बाबा, तुम्ही कधीच थकत नाही, कधीच वैतागत नाही आणि तुम्ही नेहमी हसत राहता. आय वॉन्ट टू प्रॉमिस दिस टू यू की मी नेहमी तुमच्या सोबत राहीन आणि तुम्हाला कधीच कसलीच कमी पडू देणार नाही. पहिल्यांदा मी एक कविता बनवण्याचे ट्राय केलं आहे, ते पण फक्त तुमच्यासाठी. हिअर आय गो. बाप शब्दाला दिला अर्थ तू, कधी स्वतःचा विचार केला का तू? नाही भासली कधीच उणीव कशाची, स्वप्न माझी जपताना विसरला स्वतःची का तू? पहिल्यांदा जेव्हा मी हरले परीक्षेत नीटच्या, सामावून घेतलं तू कुशीत बाबा तुझ्या. तुझ्या आधारांचे शब्द हेच बनले बळ माझे. नव्याने पाहिलेले स्वप्न माझ्या डोळ्यांनी तुझे. आमच्या परिवाराचा आधारस्तंभ तू, आईची माया, प्रेमाची सावली तू, माझ्या आयुष्याचा खरा आनंद तू, माझ्या प्रत्येक दुःखावरील औषध पण तू. पण या सर्वात स्वतःचा कधी विचार केला का तू? तुझ्या तळ हातांनी वाढवलंय मला, तुझ्या हृदयाने जपलंय मला, तुझ्या अनुभवांनी शिकवलंय मला, आज तुझ्याच ऋणांनी घडवलंय मला. आता तुझ्या पुढच्या या आयुष्याचा आधार बनायचंय मला. बाबा, तुझ्या प्रत्येक आनंदाचा कारण बनायचंय मला. तू स्वतःसाठी न पाहिलेली स्वप्न सुद्धा पूर्ण करायची आहेत मला. माझ्या या जीवनाला अर्थ देणाऱ्या बाबाला खूप आनंदात पाहायचंय मला. तुझ्यासाठी किती पण दिले तरी शब्दांची कमतरता आहे. बाबा, तुझ्या या 2 अक्षरांमध्ये माझं संपूर्ण जग सामावलेलं आहे. किती सांगू आणि काय सांगू बाबा तुझ्याबद्दल. तू होतास म्हणून मी आज आहे. थँक्यू. नमस्कार बाबा. जय महाराष्ट्र. पहिले तर हॅपी बर्थडे आणि रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. भरपूर इच्छा होती हो यायची, तुमच्यासोबत तुमच्या रिटायरमेंट पार्टीमध्ये सहभागी व्हायची. पण आता काय करणार, तुम्ही तिकीटच नाही पाठवलं तर कसं येणार आम्ही. जाऊ द्या. पण मजा करा. खूप मोठा दिवस आहे आज तुमच्यासाठी. आरती सांगत असते कधी तुम्ही काही साजराच नाही केलं, नेहमी पोरींसाठीच केलं, पोरींचे सगळे वाढदिवस साजरे केले. पण आज पहिल्यांदा तुम्ही काहीतरी मोठं तुमच्यासाठी साजरा करताय, तर खूप मजा करा. भरपूर आठवणी आहेत, पण एक गोष्ट नेहमी आठवते. पहिल्यांदा जेव्हा मी घरी आलो होतो, मला खूप नर्वस होतो मी. पहिल्यांदा भेटत होतो सगळ्यांना. आपलं काय फोनवर तर बोलणं चालूच होतं, पण प्रत्यक्षात भेटणं, बसून बोलणं वेगळं असतं. पण घरी आल्यावर तुम्ही जे मला कम्फर्टेबल फील करवलंय, मला वाटलंच नाही की मला असं वाटत होतं की मी माझ्याच घरी बसलोय. खूप बरं वाटलं होतं. आणि त्यानंतर दुबईलाही 2 आठवडे कसे गेले आपले मला कळलंच नाही. एक अगदी मित्रासारखं तुम्ही माझ्यासोबत फिरलात. म्हणजे माझे मित्रही फिरले नसते माझ्यासोबत तेवढे तुम्ही आमच्यासोबत फिरलात. जसं पण तुम्ही मजा केली दुबईला. माझं एवढंच बोलणं आहे की रिटायरमेंट नंतर पण तशीच मजा करा आयुष्यभर. एक छान स्कूटर तुम्हाला घेऊन दिले तुमच्या मुलींनी. आईला बसवा मागे, फिरायला जा,
कमी पडतंय इंडिया, इथे या. हे पण देश खूप सुंदर आहे. आपण सगळे मिळून फिरू. आज केक खावा मस्तपैकी. सगळे आलेत तुमच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी व्हायला. सगळ्यांसोबत मजा करा. डान्सही करा. छान करता तुम्ही डान्स, मला माहिती आहे. खूप मजा करा आणि मेन म्हणजे स्वतःची काळजी घ्या. सर्वांना माझा नमस्कार. मी सुरेखा नरेंद्र ठाकूर. आजचा दिवस आबांसाठी खूप खास आहे. आबांबद्दल काय बोलायचं, माझ्याकडे शब्दच नाही आहे. कारण की आबांचा स्वभाव एवढा गोड आहे की सांगू शकत नाही माणूस. माझ्या लग्नाला 30 वर्ष झाले. मला कधी जाणवलं नाही त्यांनी मला बहिणीसारखं प्रेम दिले. माझ्या पाठीशी सुखादुखात उभे राहिले. आमच्याकडे कुठलीच अपेक्षा केली नाही त्यांनी माझ्या नंदेनी भाऊंनी सिटीमध्ये येऊन खूप प्रगती केली. मुलींना शिक्षण दिले, संस्कार दिले. 2 शब्द त्यांच्या शालक बोलतील आता. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र भीमराव ठाकूर, लहू ठाकूर यांचा शालक. आमचे जिजाजी एवढे गोड आहेत की मला आतापर्यंत आठवलं नाही की त्यांनी मला कुठल्याही प्रकार त्रास दिला आहे. का हमेशा आमच्या पाठीशी उभे राहिले आणि खूप आम्हाला त्यांनी मदत केली आणि त्यांनी खूप आयुष्यामध्ये खूपच मेहनत केली. पुढे गेले ते आयुष्यामध्ये आणि रिटायरमेंटपर्यंत जसं आयुष्य त्यांचं गेलं याच्यापेक्षा जास्त एन्जॉय त्यांनी रिटायरमेंट आफ्टर रिटायरमेंट करो आणि त्यांचं आयुष्य शतायुष्य हो. माझी बहीण, माझे जिजाजी दोघांचं शतायुष्य हो अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. नमस्कार, मी संध्या दीपक ठाकूर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आज इथे का जमलो आहोत. तर आमचे लाडके लहू काका यांच्या रिटायरमेंटच्या फंक्शनसाठी आपण आज इथे जमलेले आहोत. तर आमच्या लाडक्या लहू काकांबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे. त्यांचं बोलायला जर म्हटलं ना दिवस पुरणार नाही अशी त्यांची कीर्ती महान आहे. असे हे आमचे लहू काका. त्यांचे रिटायरमेंटचे त्यांना मी सर्वप्रथम खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं हे सेकंड इनिंगचं आयुष्य खूप आनंदात मजेत जावं. त्यांनी सगळीकडे छान छान फिरून यावं आणि हसत खेळत त्यांचं पुढचं आयुष्य जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. सेवानिवृत्ती. जीवनाची घड्याळ थांबत नाही. वाटेवरची पावले थकली जरी कामाचे ओझे आता उतरू दे. स्वप्नाचा पुन्हा पंख फुलू दे. वर्षानुवर्षे झिजला जो शरीर श्वास कधी न थांबले हातातले का. आज त्या हातांना विश्रांती मिळून मोकळ्या वेळात नवे स्वप्न लाजू. आता स्वतःला थोडंसं जीव दे. कधी न अनुभवले ते जगू नये. नाती मैत्री आवड नेवी पुन्हा जोपास. नव्या पहाटेचा आनंद उराशी भरून घे. नव्या पहाटेचा आनंद उराशी भरून घे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव पंकज ठाकूर आणि मी लहू ठाकूर यांचा पुतण्या आणि रमेश ठाकूर यांचा मुलगा. मला तुम्हाला लहू काकांविषयी काही सांगायचं होतं. त्यावेळेस मी 6th स्टँडर्डला असेल आणि मला पडघ्याला जायला त्यावेळेस खूप आवडायचं. कारण की तिकडे खेळायला भेटायचं, मजा करायला भेटायची, मस्ती करायला भेटायची. पण काही कारणास्तव पप्पा मला तिथे सोडू शकत नव्हते सुट्टीच्या वेळेस. त्यावेळेस लहू काकांना पप्पांनी फोन केला. त्यांना सांगितलं की पंकजला तिथे घेऊन जा. लहू काकांचं रिसेंटलीच लग्न झालेलं आणि ते पडघ्याला जात होते. त्यावेळेस त्यांची नाईट शिफ्ट चालू होती. ते आले माझ्या घरी, मला घेतलं आणि घेऊन गेलो हॉस्पिटलला. त्यांनी रात्रभर मला त्यांच्या एका कलिगच्या इथं थांबायला सांगितलं. मी तिथं झोपलो व्यवस्थित. सकाळी उठलो तर लहू काकांनी एक तांब्याभर दूध घेऊन आणलेलं. मला सांगितलं, पंकज ते दूध पी, आपण पडघ्याला जायला निघूया. मी ते दूध पिलं. पडघ्याला जायला निघाल्यानंतर आम्ही खडवलीला पोचलो. खडवलीला पोचल्यानंतर आम्ही सायकलने पडघ्याला गेलो
आता हा इन्सिडेंट एवढा महत्त्वाचा का? कारण की काका सायकल चालवून पडग्याला जायचे, सायकलवरून कडोलीला पडग्याला जायचे, पडग्याला यायचे, खूप मेहनत करायचे काका. मी हे मेहनत बघितली आहे. दुसरी गोष्ट, काही दिवसांनी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 or 2 years आफ्टर दिस इन्सिडेंट पप्पा आजारी पडले आणि बेड रिटर्न झाले. म्हणजे त्यांच्या मणक्यामध्ये TB झाला आणि पप्पांना ऑपरेशन करावं लागलं. ह्या सुमारास मी काकांना खूप ऑब्झर्व केलं. काका पप्पांसोबत असायचे. आम्हाला कुठलीही गरज असेल आईला पप्पांना तर त्यांना मदत करायचे. मला आठवतं आहे की आम्ही त्या सुमारास लहू काकांकडे राहिलेलो. त्यावेळेस मंगल काकी आणि काकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. मला हेही आठवतं आहे की काका स्वतःच्या हाताने जेवण बनवायचे आणि आम्हाला सगळ्यांना द्यायचे. मला आठवतं आहे लहू काकांनी खूप मेहनत केली आहे ह्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांनी दोन्ही मुलींचं चांगलं एज्युकेशन त्यांना दिलं, त्यांना एका चांगल्या लेवलवरती आणून ठेवलं. आता छोट्या मुलीचं छान एज्युकेशनही होत आहे. काका, तुमच्या रिटायरमेंट लाईफसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. बाय बाय. नमस्कार, मी साधना ठाकूर. आज लहू ठाकूर यांच्या निवृत्तीनंतरचा हा घरगुती सोहळा आणि ह्या सोहळ्यासाठी मला काही बोलावे असे सांगण्यात आले आहे. काल परवाच त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा पार पडला. त्या सोहळ्यात त्यांचे वरिष्ठ आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. ह्या लोकांना ते एक सहकारी कर्मचारी म्हणून ओळखत होते, परंतु मी त्यांना माझे दीर लहू म्हणून ओळखते. ते गावी गेलेले असताना त्यांच्या भावाने त्यांच्या नोकरीसाठी बराचसा प्रयत्न करत होते. मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केले होते, त्यांचं इंटरव्ह्यू झाला होता वगैरे वगैरे. पण जेव्हा ते गावी गेले त्यानंतर त्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये परमनंट ऑर्डर पुरुष परिचर या पदावरती झाली आणि विशेष म्हणजे ती पहिली ऑर्डर माझ्या हातात मिळाली. ती ऑर्डर पाहिल्यावरती मला सुद्धा खूप आनंद झाला. मी माझ्या मिस्टरांना सांगून त्यांना बोलवून घेतलं इकडे आणि ते नंतर मेंटल हॉस्पिटल ठाणा येथे रुजू झाले आणि आत्ता ते रिटायर्ड झालेत. या दोन्ही प्रसंगाची मी साक्षीदार आहे, याचे मला खूप अप्रूप आहे. लहू ही व्यक्ती अशी आहे की एक आदर्श पती, कर्तव्यदक्ष पिता आणि एक संपूर्ण माणूस. माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागावे याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लहू ठाकूर. आमच्या घरात ते लहान असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं कार्य असलं किंवा कुणी संकटात असेल, काहीही प्रॉब्लेम असेल तरी आधी लहूचं नाव येतं की लहूला बोलवा, त्यांना पाठवा, त्यांना सांगा करायला. अगदी आमच्या घरामध्ये जर कुणाचं अकस्मात निधन झालं तरी सुद्धा धावपळ करण्यासाठी लहूच लागतो आम्हा सर्वांना. लहू म्हणाल तर माझ्यासाठी फक्त भाऊ, धीर, त्या व्यतिरिक्त एक आदर्श व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहते. जेव्हा माझे मिस्टर आजारी होते तेव्हा मला रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागायचे. त्यावेळेस बऱ्याच वेळा माझी मुलं माझ्या घरी एकटी असायची
त्यांची शाळा असल्यामुळे मला ते लहूंच्या घरी त्यांना ठेवता येत नव्हतं, कारण त्यांना रोज शाळेतही जावं लागायचं. हॉस्पिटलमध्ये लहू मला डबा घेऊन येत असत आणि रात्री जेव्हा मला घरी जाणं शक्य नव्हतं त्यावेळेस लहू माझ्या घरी कळव्याला येत, माझ्या मुलांना जेवण करून खाऊ घालत, त्यांच्यासोबत झोपत. अशा प्रकारे लहू माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत होते. तर होतं काय माहितीये का, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून बघतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघते हे फार महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपल्याकडे पाहण्याचा हा जर योग्य असेल तर माणूस सगळ्या संकटांना तोंड द्यायला, सामोरे जायला ताकदीने पुढे येतो आणि ती ताकद मला लहूकडनं मिळते. लहान असल्यामुळे जीवाला मारलं, परंतु त्यांनी स्वतः मुलींसाठी शिक्षणासाठी कुठलीही गोष्टीच्या कमी पडू दिली नाही. मुलींना सरळ हाताने त्यांनी पैसा खर्च केला आणि मुलींची शिक्षण केली. बरं, मुलींच्या बाबतीत सांगायचं तर तिन्ही मुली हुशार, त्यामुळे मुलींनी पण त्यांना कधी डिसअपॉइंट केलं नाही. प्रत्येक वेळेस पास होत गेल्या, चांगल्या मार्काने पास झाल्या आणि पुढे जात राहिल्या. आणि त्यांच्या ह्या यशामागे त्यांना पुश करण्यासाठी लहूने जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि त्यांना आज चांगल्या ठिकाणी, चांगल्या पदावरती सन्मानाने नेऊन ठेवलं. जगताना बायकोचा हात सोडू नका, ती तुमची सहचरणी आहे. केवळ तिच्या सहवासामुळेच तुम्ही चांगल्या प्रकारे नोकरी करू शकलात, पैसे वाचवू शकलात आणि तुम्ही वाचलेल्या पैशामुळे मुलींचं शिक्षण होऊ शकलं, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात बायकोची गरज जेव्हा असते माणसाला ती म्हातारपणात असते. त्यामुळं कितीही जरी संकट आली तरी बायकोचा हातात गच्च धरून ठेवा, तिला नाराज करू नका आणि असेच सुखाने आयुष्य जगा. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. जय श्रीराम. आज मी कैलास शामराव ठाकूर. आज जमलेले सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी, आजचा दिवस म्हणजे आमच्या ठाकूर घराण्यात आनंदाचा दिवस. मोठे घरातील आमच्या जे लहान काका आहेत, लहू ओंकार ठाकूर, नाम तो सुना होगा, शोलेमधले नाही तर ठाण्यामधले ठाकूर. 31 जून रोजी काका सरकारी नियमानुसार सेवानिवृत्ती झाले, पण आजही आणि पुढच्या आयुष्यात त्यांची ते नवीन उमेद घेऊन आयुष्यात जसे पहिले जोमाने काम करायचे तसेच ते नवीन विनिंग चालू करणार, हाच आमचा विश्वास आहे सगळ्यांचा. त्यांच्याविषयी बोलावे तेवढे कमीच आहे. पण थोड्या दिवसापूर्वी मी कामावरून जात असताना माझा बाईक अपघात झाला. त्यावेळी पहिला फोन मला त्यांना केला मी. तर त्याच्यामुळे काय झालं की ते हातातली कामं सोडून दवाखान्यामध्ये धावत आले. त्या दिवशी एकदम दवाखान्यात अर्जंटमध्ये आले. आणि काका पुतण्यांचे नाते हे असले तरी पण त्यांचं हळवं मन आणि काळजी करणारे आहेत. लगेच मला दवाखान्यात पाहिजे ती मदत त्यांनी केली. एक जिवलग मैत्रीचे नाते तिथं दिसले. असे काका आणि पुतणे असतात. लहानपणी गावाला सुट्ट्यांमध्ये गेल्यावर काका बैलगाडीमध्ये बसून आम्हाला शेतात घेऊन जायचे. तसे आम्ही सर्व मुलं मुली मागे बसून जायचो. पण सुट्टी असल्याने आम्ही मस्ती करायचो. पण आम्ही बैलाला काका जेव्हा मारायचे ती दोरी कधी कधी आमच्यावर पडायची. तर ते आम्हाला समजायचं नाही. पण त्यावेळी ABCD आणि पाडे हे काका पाठ करून घ्यायचे. पण आज त्या पाड्यांचा मला फायदा झाला की मी कंडक्टर झालो आणि माझा हिशोब कडक का झाला तर काका कडक म्हणून हिशोब कडक. आणि मग पुढे वडील तर तेव्हा मोठा आधार म्हणजे काका. आणि आता त्यांचा आधार आम्ही मुलं कधीही त्यांना नाही देणार दुरावा. सर्व मंडळी आनंदाने जमले आहे हाच आमचा पुरावा. या जगात कंडक्टर एक असा माणूस आहे की लोकांना बोलत असतो पुढे चला पुढे चला. पण काकांच्या जीवनाची गाडी, काकांना मी ह्याच आवाज देणार की धीर देणार की आवाज देणार की काका सेवानिवृत्ती ही एक गोष्ट आहे. आता पुढे चला पुढे चला. आजचा दिवस आपल्यासाठी एक खूप आनंददायी क्षण असून तितकाच तो भावनिकसुद्धा आहे. आनंदाचा क्षण म्हणजे आज आपले
श्रीयुत लहू ठाकूर हे दीर्घ सेवेतून यशस्वीपणे आपल्या निवृत्तीचा टप्पा गाठत आहेत. तसेच भावनिक क्षण म्हणून असं आपण करू की ते आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. येथून दूर जाताना डोळे का भरून आले, येथून दूर जाताना दुःख का झाले, वेळ थांबून जावी असे का घडत नाही, पण येथून निघताना पाऊल का पुढे पडत नाही. पण काय करणार, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साठी आली की निवृत्ती ही सेवेतून घ्यावीच लागते. तसेच काही झाले लहू ठाकूरच्या बाबतीत. त्यांनी आज वयाची साठी गाठल्यानंतर गेल्या महिन्यातच त्यांचा 60वा वाढदिवस झाला आणि योगायोग असा की या जुलैच्या 30 तारखेला त्यांची सेवानिवृत्ती होत आहे. खरोखर त्यांना मनापासून आणि पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. हाय, मी मीनल ठाकूर. मी पुण्यात राहते. लहू काकांबद्दल काही बोलायचं असेल तर काका एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत. काका खूप मेहनती आहेत आणि काकांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, आपुलकी आहे त्यांच्या स्वभावात सगळ्यांसाठीच. सो काकांना मी जवळून तेव्हा बघितलं जेव्हा मी ठाण्यात राहायला गेली. त्यांच्याकडून मला एक इमोशनल सपोर्ट मिळाला ज्याची मला त्यावेळी खूप गरज होती. त्या दरम्यान माझ्या पायाला जरा लागलं होतं. सो माझ्या मेडिसिन्सची आणि ड्रेसिंगची काळजी किंवा त्याच्या वेळा पाळणं हे माझ्यापेक्षा जास्त काकांना लक्षात असायचं. सो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काका, आणि मी हे माझ्या आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. थँक्यू सो मच या सगळ्यासाठी. आणि याच्या व्यतिरिक्त काका एक खूप चांगले कुक आहेत. काका स्वयंपाक अगदी छान बनवतात आणि त्यांचा हा विचार पण मला खूप आवडतो की हे घरातलं काम आहे, हे मी का करू, हे बाईंचं काम आहे, हे मी का करू. सो तसं नाही आहे. दोघांच्या कॉन्ट्रीब्युशननीच घर छान चालतं हे मी बघितलं आहे तिथे. येस, दॅट्स इट. सो माझ्याकडून, कुणालकडून आणि राघवीकडून तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा काका. असत हसत राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा.